नमस्कार, मी प्रज्ञापती खंडे. रात्री सुमारे 10:30 वाजता मला एक टॅग केलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे रितेश रिंकी शेळके, असा फेसबुक अकाउंट आहे. आणि त्या फेसबुक अकाउंटवरनं कमेंट नाही, मला डायरेक्ट टॅग केलेला आहे आणि ते टॅगिंग 16 जणांना ॲड केलेलं आहे. आणि ते टॅग बघितल्यावरती मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलेली आहे आणि मी रात्रीच आली होती. जो रितेश नावाचा माणूस आहे तो रात्रीपासून पोलिसांना म्हणून येतो, घोड्याने येतो, नंतर येतो आणि त्याचा अद्याप आला नव्हता, पण तो आता आलेला आहे चौकीमध्ये. आणि त्यांनी जे टॅगिंग केलेलं आहे एका महिलेविषयी, म्हणजे ती बाई, तिचा अहंकार, हे जे काय बोलतो आहे, आम्ही बाबूवाड्याचे समर्थक आहोत आणि म्हणजे जे काही त्यांनी XYZ त्याच्यात टायपिंग केलेलं आहे. तर माझं पोलिसांना म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावरती रीतसर गुन्हा दाखल करणे गरजेचं आहे. आणि मी आपल्यापासून 2 वेळा इथं आलेले आहे. जोपर्यंत तुम्ही गुन्हा त्याच्यावर दाखल नाही करत तोपर्यंत मी इथून जाऊ शकत नाही. त्याचबरोबर जे समर्थक आहेत बाबूभाऊ पाटेंचे, आणि जर ते मला दहशत करून दाखवत असतील फेसबुक थ्रू किंवा फोन करून किंवा दमदाटी करून, मला कोणाकडून फोन आले नाही, कोणी दमदाटी केली तर मी शांत बसणार नाही. आणि जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून जाऊ शकत नाही. आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही SP ऑफिस, पुणे ग्रामीण किंवा वरती मी इकडे जाणार आहे. आणि जे आपले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा, कसं सांगायचं तर आम्ही आमच्या याच्यात सांगतो व्यवस्थित, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तिकडे येऊन काही करणार नाही, पण आम्ही पोलीस स्टेशनच्या मार्फत गुन्हे दाखल करायला मी स्वतः इथे येणार. आणि प्रत्येक जो कोणी फेसबुक अकाउंट खोटं बघून कमेंट करत असेल किंवा काही XYZ बोलत असाल तुम्ही, आणि म्हणजे मला एकंदरीत माहिती अशी आहे की जेव्हा प्रियंकाताई शेळके जेव्हा ह्या इलेक्शनला उभ्या होत्या तेव्हा असंच होत होतं की ते 4 ते 5 अकाउंट असे खोटे बनवलेले आहेत की त्याच्यावरनं तुम्ही महिलांवरती कमेंट करता आणि त्याचं नाव खराब करायचा प्रयत्न करत आहात. आणि त्याचबरोबर तुम्ही त्या महिलेला काही बोलत चाललेले आहेत का, तर तुम्ही कोणाचे समर्थक आहेत म्हणून तुम्हाला कोण पाठीशी घालत आहे का, याचं उत्तर मला आता भेटेल थोड्या वेळात. जर पोलिसांनी त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर मलाही समजेल की पोलिसही त्याला पाठीशी घालत आहेत. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. सोशल मीडियावरती एका महिलेवरती टीका करतो आहेस तू, आपल्या घरात पण एक वाईफ आहे, आपल्याला एक मुलगी आहे, आपण कुठल्या बाईचा अहंकार असे शब्द तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आपण कुणावर टीका करताय. तर रितेश शेळके जे फेसबुक अकाउंट आहे त्याचा, त्यांनी याचं उत्तर द्यावं आणि त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावं. त्याचबरोबर अजून कोण कार्यकर्ते आहेत जे दारू पिऊन रात्री बसायचं, दारू प्यायची आणि एका महिलेवर कमेंट पास करायचा आणि तुम्ही माझं तोंड दाबायचा प्रयत्न करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यासाठी कायदा आहे. कायद्याने याच्याकडे लक्ष नाही दिलं गांभीर्याने तर ही गोष्ट वाढत जाणार आहे आणि याच्यावर टीका होत चाललेल्या आहेत की अजून कारवाई का नाही झाली आहे. आणि आज दुसरा दिवस आहे अर्ज देऊन, अजून कार्यवाही का नाही होते. आणि कोण का दाबताय तुम्ही प्रकरण, मग तुम्ही एका गुन्हेगाराला तुम्ही पाठीशी घालत आहात. त्यांनी उद्या काही घाण काम केलं तर तुम्ही तरी पण पाठीशी घालणार आहात का. वारंवार त्या व्यक्ती तुम्हाला टाळतो तुमच्या येतो आणि तो आता आलेला आहे पोलीस स्टेशनला. आपण बघूया थोड्या याच्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय की नाही हो. आणि तुम्हाला ते लवकरात लवकर मी अपडेट देईन. तुम्हीही बाबूराव पाटेंचे समर्थक असाल आणि वारंवार एका महिलेवर टीका करत असाल तुम्ही, तर आपण लवकरात लवकरच पोलीस स्टेशनला भेटू. थँक्यू सो मच.